मित्रांनो नमस्कार. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की मला शेतीची खूप आवड आहे आणि मी शेती स्वतः करतो. म्हणजे मनुष्यबळाच्या या अडचणीच्या काळामध्ये सुद्धा आणि शेतमालाला फारसे भाव नसताना सुद्धा मी स्वतः घरी शेती करतो. म्हणजे जुनं जे एक रचना होती शेतीच्या संदर्भातली, मुनीम असायचा, गडी असायचे, गुराखी असायचे, तशा पद्धतीची रचना अजूनही माझ्याकडे आहे. माझ्याकडे मुनीम आहे, 2 गडी आहेत, गुराखी आहे, 17-18 जनावरांचा गोठा आहे, बैलजोड आहे. तर एक जुन्या रचनेप्रमाणे, जुन्या परंपरेप्रमाणे शेती करण्याकडे माझा आत्तापर्यंत तरी कल आहे. आणि जोपर्यंत मला आवश्यक असलेलं मनुष्यबळ मला उपलब्ध होत राहील, तोपर्यंत मी परवडण्याचा विचार न करता परंपरा राखण्याच्यासाठी म्हणून अशाच पद्धतीने शेती मी करणार आहे. कारण परवडणं या भागापेक्षा सुद्धा जास्त मला असं वाटतं की ती जी पारंपरिक रचना शेतीची होती, ती रचना चालू ठेवणं जास्त महत्त्वाचं आहे. थोडे पैसे कमी भेटतील ना, ते थोडे पैसे जास्त भेटतील, त्याचा विचार करण्यापेक्षा परंपरेला महत्त्व देण्याकडे माझा जीवनामध्ये नेहमीच कल राहिलेला आहे. व्यवहार, पैसा, फायदा, नुकसान, आर्थिक प्रगती या तर गोष्टी कुणालाच चुकल्या नाहीत, पण परंपरा लाभलेली माणसं खूप कमी असतात. ज्या लोकांना परंपरा लाभलेल्या असतात ना, ते लोक भाग्यवान असतात. ईश्वराने त्यांना त्या क्षेत्रामध्ये, त्या घराण्यामध्ये किंवा तिथे जन्माला का घातलेलं असतं, त्याच्यामागे ईश्वराची एक योजना असते आणि त्या योजनेला आपल्याला शक्य असेल तोपर्यंत, आपल्या शेवटच्या प्रयत्नांच्यापर्यंत जागणं हे आपलं काम आहे. परंतु जग खूप भौतिक झालेलं आहे, खूप आर्थिक झालेलं आहे. कशाला खर्च मागे लावून घ्यायची, कशाला त्रास मागे लावून घ्यायचा, अशा पद्धतीची विचारसरणी, मानसिकता ही आता जगामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकसित झालेली आहे आणि त्या अनुषंगानेच लोक निर्णय घेत आहेत. परंतु जे लोक विकसित झाले नाहीत माझ्यासारखे, जे अजूनही परंपरेला महत्त्व देतात आणि धरून राहतात, तशा पद्धतीची शेती मी करतो आहे. ही प्रस्तावना करण्याचं कारण असं आहे की जेव्हा मग मी शेती करतो तर मी नवीन नवीन प्रयोग शेतीमध्ये करतो. तेही आपण माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहे. माझ्या गावामध्ये 6 फुटाच्या सरीवरती ऊस करणारा पहिला शेतकरी मी. सोयाबीनचं पीक गावामध्ये पहिल्यांदा घेणारा शेतकरी मी. तणनाशक गावामध्ये आणणारा पहिला शेतकरी मी. अशा अनेक पहिले प्रयोग माझ्या गावामध्ये मी केलेले आहेत. कारण प्रयोगशीलता हीच विकासाची जननी असते. तुम्ही जर प्रयोगशील नाही राहिलात तर तुम्ही विकसितही होत नाही आणि तुमची प्रगतीही होत नाही. अर्थात प्रत्येक प्रयोगामध्ये आपल्याला यश मिळेल असं जरुरी नाही, परंतु आपण आपली प्रयोगशीलता ही थांबवली नाही पाहिजे, सतत प्रयोग करत राहिले पाहिजेत. एवढे जर प्रयोग जगामध्ये लोकांनी उत्सुकतेपोटी आणि प्रगतीच्या ध्यासापोटी जर केले नसते तर तुम्हालाही नवीन नवीन गोष्टी जीवनामध्ये तुमच्याही लक्षात आल्या नसत्या. असे अनेक प्रयोग मी माझ्या शेतीमध्ये मागच्या 25 वर्षामध्ये केलेले आहेत. त्यातनं गावकऱ्यांचा खूप फायदा झाला आहे. जे गावकरी मला 6 फुटाच्या सरीवरती ऊस करताना हसत होते, त्याच गावकऱ्यांनी नंतर 6 फुटावरती सरीचा ऊस केला. आता आमच्या गावामध्ये 4.5 फूट सरीच्या खाली कुठंच ऊस होत नाही. त्याच्यानंतर जे गावकरी सोयाबीन मी पहिल्यांदा केलं तेव्हाही मला हसत होते, ते गाव आता सोयाबीनमय झालं. किंबहुना आपल्याकडं आता सोयाबीन हे ऊसाच्या नंतरचं कॅश क्रॉप म्हणून आपण त्याला पाहतो, इतकं सोयाबीन आपल्याकडे विकसित झालं. त्यानंतर मी ज्यावेळेस तणनाशक आणलं तेव्हाचा तर किस्सा असा आहे की मी माझ्या गड्यांना सोयाबीनमध्ये तणनाशक फवारायला देऊन आलो आणि दुसऱ्या दिवशी मी फोन केला की फवारणी चालू केली का, तर माझे गडी इतके घाबरून गेले होते. ते मला म्हणाले की मालक कोळपून मोळपून काहीतरी करून आणतो, पण हे फवारायला लावू नका, ह्याच्यासोबत जर सोयाबीन जळून गेलं, मरून गेलं तर आपण काय करणार. परंतु मी त्यांना थोडंसं अधिकारवाणीनं सांगितलं आणि नुकसान झालं तर माझं होईल, तुम्हाला काय करायचं फवारा असं सांगितल्यानंतर त्यांनी ती फवारणी केली. आणि विश्वास ठेवा, त्यांना जोपर्यंत हेच लक्षात आलं नाही की तण मरायला लागले, माना टाकायला लागले, पण पीक नीट आहे, तोपर्यंत त्यांना घास गोड लागला नाही. आणि साहजिक आहे, रक्ताचं पाणी, कष्ट त्यांचे असतात. ठीक आहे, ते पगारी असतात, व्यवसाय म्हणून नोकरी करतात, तो भाग वेगळा, परंतु त्यांच्या भावनाही त्याच्यामध्ये गुंतलेल्या असतात. कधी लक्षात ठेवा, आपण केलेले कष्ट वाया जाऊ नयेत, आपण घेतलेलं पीक मरून जाऊ नये, ही भावना पण त्यांची त्याच्यामध्ये असते. परंतु ते टिकलं आणि आता आमच्या गावामध्ये तणनाशकाची क्रांती तेव्हापासून सुरू झाली. तर असं अनेकदा अनेक ठिकाणी अनेक प्रयोग मी माझ्या शेतीमध्ये केलेले आहेत. तसंच
मागच्या 3 वर्षापूर्वी मी माझ्या शेतामध्ये सीताफळ आणि पेरू या 2 लागवडींचा प्रयोग, 2 फळबाग लागवडींचा प्रयोग मी माझ्या शेतामध्ये केला. मी आत्ता जसं आपल्याला म्हणालो की प्रत्येक प्रयोग यशस्वी होत नाही, तसं माझा पेरूचा प्रयोग हा अयशस्वी झाला. पेरूची बाग तर खूप चांगली आली, परंतु त्याला फलधारणा 2-3 वर्ष मागचे प्रयोग करून पण झालेली नाही. फलधारणेमध्ये यश आलेलं नाही. यावर्षी बरी परिस्थिती आहे, तर ती बरी परिस्थिती अशी आहे की साधारणतः 1150 झाडांपैकी फक्त 45 झाडांना फळधारणा आहे. त्यामुळे यावर्षी मी ती बाग मोडण्याचा निर्णय घेतला आहे. कारण जीवनामध्ये नेहमी पुढं जाणंच हे सर्वस्व नसतं. तर कधी कधी परिस्थिती बघून 2 पावलं मागं घेणं आणि आपला प्रयोग हा यशस्वी झाला नाही हे ग्रेसफुली मान्य करणं हे सुद्धा जीवनामध्ये खूप आवश्यक असतं. पेरूची बाग मी यावर्षी मोडण्याचा निर्णय घेतला आहे, परंतु यशस्वी झालेला प्रयोग आहे तो सीताफळीचा. सीताफळीची बाग माझी यशस्वी झालेली आहे. मागे मी तुम्हाला त्याचे सुद्धा व्हिडिओज दाखवलेत. आज उद्यामध्ये बागवान येत आहेत आणि मग त्या बागेच्या संदर्भातला आमचा निर्णय होईल. परंतु आजचा जो मी व्हिडिओ तुमच्यासाठी करतो आहे तो सीताफळीच्या बागेच्या संदर्भातच. विशेष करून सीताफळ ज्यावेळेस तुमचं विक्रीला येतं तेव्हाची जी परिस्थिती असते त्या संदर्भात तुमच्याशी बोलावं, संवाद साधावं म्हणून हा मी व्हिडिओ करतो आहे. तर सीताफळ आता जेव्हा माझं विक्रीला आलेलं आहे तर ते विक्रीच्यासाठी जे मी प्रयत्न करतो आहे त्यामध्ये जे माझं पाहणी आहे किंवा निरीक्षण आहे किंवा जे मी अनुभवलेलं आहे ते असं आहे की सीताफळीच्या बागेचं पहिल्या तोडीला उत्पन्न साधारणतः एकरी 2 टनापासून 3 टनापर्यंत आलं तर ते चांगलं आलं असं आपण समजावं. आणि नंतर दरवर्षी जशी जशी तुम्ही छाटणी घेत जातात तर 2 ते 3 टनाचं उत्पन्न 4 ते 5 टन होतं. आणि अतिशय चांगला जर शेतकरी असेल की ज्याचं शेती हेच सर्वस्व आहे आणि तो तेवढी मेहनत करतो तर त्याचं उत्पन्न 7 ते 8 टनापर्यंत सुद्धा जातं. परंतु त्याच्यापुढं उत्पन्न NMK गोल्डन ही जी कसपटीने विकसित केलेली जाते तिचं जात नाही. आणि आता तुम्ही दरांच्या बाबतीत जर म्हणाल तर ह्याच्यामध्ये 2-3 प्रकारचे खरीददार असतात. एक खरीददार असतात जे स्थानिक स्तरावरती माल विकतात. दुसरे असतात ते शेतकऱ्याकडनं विकत घेतात आणि जिल्ह्याच्या ठिकाणी नेऊन विकतात. तिसरे असतात ते तुमच्याकडनं विकत घेतात आणि हैदराबाद, बँगलोर, चेन्नई अशा मुंबई, नवी मुंबई अशा मेट्रोच्या मोठ्या शहरामध्ये नेऊन विकतात. त्यामध्ये सगळ्यात जास्त जे पैसे मिळतात ते मेट्रो शहरामध्ये मिळतात. हैदराबाद, बँगलोर, चेन्नई, मुंबई अशा ठिकाणी सीताफळीचे दर हे खूप चांगले असतात. पण शेतकरी तेवढ्या दर्जाचा माल काढून तिथपर्यंत नेऊन विकत नाही हे मधल्या व्यापाऱ्यांना माहीत असतं. म्हणून ते फडावरती येऊन तुमची बाग विकत घेतात. काही जे बागवान असतात ते सरसकट बाग विकत घेतात ठोकमध्ये. दुसऱ्या प्रकारचे बागवान हे कॅरेटवरती भाव लावतात आणि काही जण किलोवरती भाव लावतात. आता किलोवरती जो भाव लावला जातो त्याच्यामध्ये 2 प्रकार असतात. एक असतं 200 ग्रॅमच्या पुढचं फळ, म्हणजे 200 ग्रॅम, 250 ग्रॅम, 300 ग्रॅम, 350 ग्रॅम, 500 ग्रॅम, 700 ग्रॅमचीच काही फळं असतात अगदी मोजकी. आणि दुसरी कॅटेगरी असते ती 200 ग्रॅमच्या खालची फळं. 200 ग्रॅमच्या वरच्या फळाला जर समजा तुम्हाला जो काही भाव मिळत असेल त्याच्या निम्माच भाव तुम्हाला 200 ग्रॅमच्या खालच्या फळांना मिळत असतो. हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि कॅरेटवरती मात्र मग सरसकट दर ठरतात किंवा बाग जर ठोकमध्ये घेतलं तर तिचा सरसकट दर ठरतो. त्याच्यामध्ये अडचण येत नाही. आणि होतं काय की शेतकरी काय विचार करतो की समजा मी जिल्ह्याच्या ठिकाणी नेलं तर आडत कटते, माझी हमाली कटते, माझं वाहतुकीचा खर्च कटतो. मग एवढं सगळं कटून माझ्या पदरात किती पडतं आणि हा कितीला बाग मागतोय. साधारणतः याचा एक विचार करून शेतकरी ती बाग तिथे आलेल्या बागवानाला किंवा व्यापाऱ्याला विकून टाकतो. मग ते तिथून विकत घेऊन जिल्ह्याच्या ठिकाणी तरी विकतात किंवा त्यांना जर अंदाज आला की हा माल हैदराबाद, चेन्नईला कटू शकतो तर तिकडं तरी पाठवतात. मग आता होतं काय की समजा एक गृहीत धरा की तर तुम्हाला 30 रुपये भाव मिळाला चांगल्या सीताफळाला, तर जिल्ह्याच्या ठिकाणी 45 रुपये मिळतो. आणि हैदराबाद, चेन्नईला गेला तर तो दर 60, 70, 80 यासुद्धा रेंजला जाऊ शकतो. म्हणजे शेतावरून जिल्ह्याच्या ठिकाणी, खेड्यातनं जिल्ह्याच्या ठिकाणी किती फरक पडतो ते तुम्ही बघितलं. 30 ते 45 होतात. हा शेतकरी काय विचार करतो, हे 45मधून 7 रुपये मला साधारणतः खर्च येतो, त्याच्यामध्ये सगळंच कटतं. म्हणजे कमिशन कटलं, म्हणजे आडत कटली, वाहतूक कटली आणि हमाली कटली. मग 45 उणे 7चा हा गणित घालतो. 45 उणे 7 होतात 38. हा जर 30ला घेत असेल, तो जर 8 रुपये कमवत असेल किंवा 10 रुपये कमवत असेल तर देऊन टाका. आपण नाहीचं जायचं, विक्रीची खात्री काय, अशा पद्धतीचा निर्णय घेऊन बागवानाला शेतावरतीच विकण्याची तयारी शेतकऱ्याची असते.
परंतु खरे पैसे तेच शेतकरी कमवतात जे स्वतःचं ब्रँड डेव्हलप करतात, खात्री विकसित करतात आणि हैदराबादसारख्या ठिकाणी नेऊन विकतात, मुंबईसारख्या ठिकाणी नेऊन विकतात. त्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं आपल्या शेतीचं किंवा त्या पिकाचं हे ॲप्रिशिएशन मिळतं, खरा दर त्यांनाच मिळतो. परंतु सीताफळीच्या शेतीमध्ये ही शर्त आहे की तुमच्या सीताफळीमध्ये फळमाशीचा प्रादुर्भाव नाही झाला पाहिजे. NMK गोल्डनला फळमाशीचा प्रादुर्भाव होण्याची खूप दाट शक्यता आहे आणि त्या अनुभवामुळेच NMK गोल्डनची शेती ही वरची कमी होत चाललेली आहे. कारण फळमाशीच्या प्रादुर्भावाच्या भीतीमुळे त्या सीताफळाला खरीदार मिळत नाही. आणि दुसरं असतं मिलीबग म्हणजे पांढरं ढेकून, पिट्या ढेकून ज्याला आपण म्हणतो ना, जे कापसावरती येतं, ते मिलीबगचा प्रादुर्भाव असतो. तर जे कोणी शेतकरी फळमाशीचं आणि मिलीबगची काळजी घेऊ शकतील त्या शेतकऱ्यांचं उत्पन्न हे क्रमांक 1चं निघतं. फळाची साईज चांगली असली पाहिजे, त्याच्यावरती शाईन असली पाहिजे आणि मध्ये फळमाशीचा प्रादुर्भाव नाही झाला पाहिजे. अशा पद्धतीची ज्यांची कोणाची सीताफळं 200 ग्रामच्या पुढं निघतात त्या शेतकऱ्यांना चांगला भाव हैदराबाद, बँगलोर, चेन्नई अशा ठिकाणी मिळू शकतो. परंतु विक्रीसाठी तेवढे कष्ट करण्याची तयारी ही सीताफळीच्या बागेसाठी शेतकऱ्यांनी ठेवली पाहिजे. माझं वैयक्तिक मत मागच्या 7-8-10 दिवसातनं असं आहे की तुमचं जास्तीत जास्त 7 टन जरी उत्पन्न निघालं तर तुम्हाला सरासरी 50 रुपये किलोला जर खिशात पडले तर 3.5 लाख रुपये तुमची एकरी होतात. 7-5 35, 3.5 लाख रुपये तुमची एकरी होतात. आणि जर का तुमचं 5 टनाच्या सरासरीत तुम्ही राहिलात तर 5-5 25, 2.5 लाख रुपये एकरी होतात. आता एकरी 2.5 लाख रुपयेसाठी सीताफळाची शेती करायची का याचा विचार तुम्ही नक्की केला पाहिजे. आणि त्यासोबतच सीताफळीची शेतीचं प्लस पॉईंट हे आहे की आता जर तोडा झाला ना की नंतर छाटणी घेऊपर्यंत पाणी देण्याची गरज नाही. म्हणजे संपूर्ण उन्हाळा तुम्ही त्या शेतीला पाणी जरी नाही दिलं तरी चालतं, झाड जगतं. आणि म्हणजे 6 महिन्याची मेहनत आहे आणि 6 महिन्याचा आराम आहे. अशा पद्धतीची ही सीताफळीची शेती आहे. आणि मग ही तुम्हाला करायची का? म्हणजे सीताफळीच्या शेतीचा मी प्लस पॉईंट पण तुम्हाला सांगितला की त्याला 6च महिन्याची शेती आहे, ती पाणी कमी लागतं. आणि मायनस पॉईंट हा आहे की तुम्हाला फळमाशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो, त्याला खूप तुम्ही काळजी घेतली पाहिजे. आणि बाजारामध्ये दर असे असतात की त्याला तुम्ही एक 50 रुपये सरासरी हा मी चांगलाच दर सांगतो. सहसा शेतावर विकलात तर 30 रुपयाच्या वर मिळत नाही. सरासरी सांगतो, कधी 40, 45, 50 मिळू शकतात, परंतु 30 रुपये हे तुम्ही गृहीत धरून चला. आणि 5 टन ते 7 टनाचं तुम्ही उत्पन्न गृहीत धरून चला आणि त्या मानाने तुम्ही हिशोब घालून बघा की तुम्हाला वर्षाला पैसे किती मिळणार आहेत. आणि तेवढे पैसे जर तुम्हाला पुरेसे असतील मग नक्की तुम्ही सीताफळीच्या शेतीला जाऊ शकता. आणि जर त्याच्यापेक्षा जास्त पैसे तुम्हाला प्रति एकर उत्पन्नाची अपेक्षा असेल तर मग मात्र तुम्ही दुसऱ्या शेतीचा सुद्धा विचार करायला हरकत नाही. परंतु मला असं वाटतं वैयक्तिक आता माझ्या अनुभवानंतर, जसं मी म्हणालो मी पेरूची बाग आता मोडणार आहे, तर तिथं सीताफळ आणि शेवगा अशा पद्धतीचं एक पीक मी घेणार होतो. परंतु ह्या सगळ्या विक्रीचा आणि उत्पन्नाचं गणित घालताना मी थोडासा आता पुनर्विचार करतो आहे की माझी जी आता 3 एकरची बाग आहे तीच पुढं मी जोपासावी, तेवढीच जोपासावी, वाढवण्याच्या भानगडीत पडू नये अशा सारासार विचाराला आत्ता तरी मी आलेलो आहे. परंतु तो निर्णय वाढवायचं का नाही वाढवायचं हा मी नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी घेणार आहे की मला नेमकं वाढवायचं का नाही वाढवायचं आहे. परंतु चांगली शेती आहे सीताफळीची. फक्त तुम्ही एवढं जिगर दाखवा, जसं मी पुढच्या वर्षी हे जिगर दाखवणार आहे. यावर्षी मी शेतावरतीच माझी बाग विकायचा निर्णय घेतला आहे, परंतु पुढच्या वर्षी हे जिगर मी नक्की दाखवणार आहे की माझं सीताफळ मी हैदराबादच्या बाजारात नेऊन विकणार आहे. कारण माझ्या सीताफळीला यावर्षी फळमाशीचा प्रादुर्भाव झालेला नाही. आणि नैसर्गिक वातावरण आमच्या भागामध्ये, जसं मी मागच्या व्हिडिओत सांगितलं होतं, हे सीताफळीला चांगलं असल्यामुळे फळधारणाही चांगली आहे, शाईनही चांगला आहे फळावरचा आणि फळमाशीचा प्रादुर्भावही नाही आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी हैदराबादच्या मार्केटमध्ये सुद्धा माझं सीताफळ 70 रुपयाच्या पुढं प्रति किलो कसंही विकलं जाईल याचा मला विश्वास आहे. त्यामुळे आता ही सगळी माहिती मी तुम्हाला शेतकरी म्हणून तुम्हा सगळ्या शेतकऱ्यांच्या पुढं ठेवलेली आहे. या माहितीच्या आधारावरती तुम्ही ठरवा की तुम्हाला सीताफळीची शेती करायची आहे का नाही करायची. मला अपेक्षा आहे माझं हे सगळं सांगणं हे तुम्हाला शेतीच्या अनुषंगाने आणि सीताफळ शेतीच्या अनुषंगाने खास करून उपयुक्त ठरेल. धन्यवाद.